साबुदाणा. सर्वांना साबुदाण्याची खिचडी ही आवडते. हे आपल्या सर्वांना माहिती आहे. प्रत्येक उपवासामध्ये साबुदाणा खिचडी ही खाल्ली जाते. काही लोक तर असेही आहेत, की साबुदाण्याची खिचडी खाण्यासाठी देखील उपवास पकडतात. होय मित्रांनो, साबुदाणा हा आपल्याला जरी उपवासासाठी आपण खात असलो, तरी त्याचे जे गुणधर्म आहेत किंवा त्याचे पचनतंत्राशी असलेले जे काही इफेक्ट आपण पाहतो, हे अतिशय विचित्र असतात. त्यामुळे साबुदाणा खाणं योग्य की अयोग्य, हे आज आपण या एपिसोडमध्ये पाहणार आहोत. साबुदाणा ॲक्च्युली आपल्या शास्त्रामध्ये म्हणजे जुन्या संहितांमध्ये कुठेही आढळून येत नाही. गेल्या काही शतकांपूर्वीच जसं भावप्रकाश निघंटू असेल किंवा रिसेंटचे जे काही ग्रंथ असतील, याच ग्रंथांमध्ये किंवा निघंटूंमध्ये याचा उल्लेख हा दिसून येतो. साबुदाण्याची खिचडी ही अतिशय चविष्ट असते, परंतु साबुदाणा हा अतिशय बद्धकोष्ठता करणारा असतो, पाचनतंत्र बिघडवणारा असतो. हेही तितकंच महत्वाचं आहे. त्यामुळं प्रत्येकानं साबुदाणा खाणं हे टाळावं. साबुदाणा हा जो काही पदार्थ आहे, हा एका झाडाच्या मुळांच्या रसापासून, चिकापासून बनवला जातो. साबुदाणा हा पचायला अतिशय जड असतो. साबुदाणा खाल्ल्याने किंवा साबुदाण्याची खिचडी खाल्ल्याने मोठ्या प्रमाणामध्ये ॲसिडिटी होते, पित्तवर्धन होतं. याचबरोबर साबुदाण्यामुळे बद्धकोष्ठता देखील होते. मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल, लहानपणी जर जुलाब झाले तर घरी आई किंवा आजी साबुदाण्याची पातळ खीर तयार करायची आणि ती पाजायची. थोडीशी साखर त्यामध्ये ऍड केली जायची आणि त्यानंतर चक्क जुलाब कमी व्हायचे, जुलाब थांबायचे. याचाच अर्थ काय, की साबुदाण्यामध्ये स्तंभनाचे गुणधर्म खूप चांगले आहेत. म्हणजेच काय, तर साबुदाणा हा स्तंभक आहे. जर तो स्तंभक आहे, म्हणजेच तो जर जुलाब थांबवू शकतो, तर हे विचार करा, साबुदाणा खिचडी ही किती मोठ्या प्रमाणामध्ये घातक आहे. साबुदाणा खिचडी करताना त्यामध्ये शेंगदाणे, बटाटा हे ऍड केले जातात. आजही अनेक लोक त्यामध्ये डालडा वापरतात किंवा अतिशय तेलाचा वापर करतात. हे सर्व जे काही पदार्थ आहेत, हे एकत्र केल्यामुळं किंवा ह्या सर्वांचे जे भाव गुणधर्म आहेत, हे सर्व एकत्रितपणे येतात आणि बद्धकोष्ठता ही मोठ्या प्रमाणामध्ये तयार करतात. त्यामुळे मित्रांनो, साबुदाणा कधीही टाळला पाहिजे. कुठल्याही रेफरन्समध्ये उपवासासाठी साबुदाणा खाल्ला पाहिजे असा रेफरन्स काही आढळत नाही. त्यामुळे जर ज्याला पचनशक्ती चांगली ठेवायची आहे, ज्याला असे वाटते की मला बद्धकोष्ठता होऊ नये, बद्धकोष्ठतेमुळे होणारे पुढचे जे काही आजार आहेत, जसं पाईल्स म्हणजे मूळव्याध असेल, फिशर असेल, हे होऊ नये, त्या व्यक्तींनी साबुदाणा हा टाळलाच पाहिजे. व ज्या व्यक्तींना हे आजार आहेत, तर त्यांनी हे स्वतःसाठी वर्ज्य पदार्थ समजावेत. साबुदाणा हा चविष्ट जरी असला, तरी आपल्या पाचनतंत्रासाठी, आपल्या पाचन संस्थेसाठी हा घातक पदार्थ आहे, हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे.